यानंतर आता पंढरीत विठू दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी आणि वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। यावर्षी नवीन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वारकरी भक्तांसाठी 2 मोठी कायमस्वरूपी कामं केली असून वारकऱ्यांसाठी राहण्याची जिथं मोफत सोय केली जाते त्या भक्तिसागरमध्ये नवीन 100 प्लॉट निर्माण करण्यात आलेत, ज्यामुळे जवळपास जादाचे लाखभर भाविक आता तिथे वारकरी राहू शकतात, त्या ठिकाणी निवास करू शकणार आहेत। त्याचबरोबर इथं राहणाऱ्या भाविकांसाठी नवीन घाट निर्माण करण्यात आला आहे आणि त्यामुळे इंद्रायणी स्नानासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे। या वर्षीची आषाढी खऱ्या अर्थाने स्पेशल असणार आहे। 30 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे। अगदी सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन हे तर गेले 10 दिवसापासून पंढरपूर मुक्कामी असून इथूनच जिल्ह्याचा कारभार चाललाय। आपण सध्या 65 एकर या भक्तिसागर इथं उभा आहोत। काय नेमक्या इथं सुविधा आहेत, सगळ्यात मोठे बदल या इथं बघायला मिळाले आहेत, यामुळे भाविकांना खूप मोठ्या खुशखबर मिळणार आहेत। आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत। सर, मला सांगा, 65 एकरमध्ये यावेळेला 2 नवीन गोष्टी केल्यात, त्याचा फायदा भाविकांना खूप मिळणार। येस, यावर्षी आपल्याला माहिती असेल, नॉर्मली बघितलं असेल तर 65 एकरमध्ये सगळ्यात जास्त गर्दी इथे असते आणि 65 एकरतून भाविक काय करतात, ते पूल क्रॉस करतात, पूल क्रॉस करून वालवंटकडे जाऊन स्नान करायला जातात आणि स्नान करायला नदीकडे जातात। यावर्षी आम्ही काय केलं, लोकांच्या सोयीसाठी आपण इथेच, म्हणजे पहिल्यांदा पंढरपूरच्या म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये पंढरपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीनं दोन्ही साईडला आम्ही एक नवीन घाट तयार केलेली आहे। त्या आपण बघू शकतो, त्या नवीन घाटामध्ये 65 एकरतून डायरेक्टली इथे स्नान करून इथे टॉयलेटचा सुविधा सुद्धा आम्ही पूर्णपणे ठेवलेली आहे। इथे पूर्ण रेडी करून मंदिरकडे जाऊ शकते, त्यामुळे आता गर्दी पूर्णपणे इथे हँडल होईल। म्हणजे गेल्या दरवेळेला जे चेंगराचेंगरी जे प्रकार घडतात ते आता इथं घडणार नाहीत। हां, म्हणजे दरवेळी आपण बघितलं असेल तर सगळ्यात जास्त गर्दी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 65 एकरमध्येच असतं। 65 एकरतून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये दरवर्षी चंगराचंगरी असतात। यावर्षी इथेच नदीकाठ डेव्हलप केल्यामुळे आणि पूलच्या दोन्ही बाजूला आम्ही नदीकाठ डेव्हलप केल्यामुळे हा चंगरीचे प्रकरण यावेळी पूर्णपणे कमी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।